एरंडगावच्या समस्त नागरिकांच्या तहसील कार्यालय शेवगावसमोर आमरण उपोषण सुरू केले। जोपर्यंत एरंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर अतिक्रमण तत्काळ काढण्यात येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील, असे उमेद धस, जयराम धस, दशरथ धस, कल्याण धोंडीराम व समस्त एरंडगावकरांनी आमरण उपोषणाला बसले असून जर न्याय नाही मिळाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे समस्त एरंडगावच्या नागरिकांनी सांगितले। एरंडगाव ग्रामपंचायत, समसूत एरंडगाव ग्रामपंचायत या ठिकाणी ठराविक आमच्या गाळेधारकांना नोटीस दिलेली आहे। आमचं आम्ही ग्रामपंचायतला कर भरतोय, व्यवसाय कर भरतोय, पट्टे भरतोय। 25 वर्षापासून आम्ही स्वतः बांधकाम केले, तरी पण आम्हाला नोटीस देण्यात आले। आणि जुनं एरंडगाव या ठिकाणी ग्रामपंचायतची 18 ते 20 एकर जमीन आहे, तिथं कोणाचं लक्ष नाही आहे। तिथं आज बागायत क्षेत्र आहे, बंगल्याचं बांधकाम केलं आहे आणि ग्रामपंचायत हाती एक अनधिकृतपणे धाबा चालू आहे, त्याचा हप्ता घेतला जातोय, तिथं कोणाचं लक्ष नाही, त्यांना नोटीस नाही। परंतु आमच्यापासून ग्रामपंचायत उत्पन्न नाही, आमचं असं म्हणणं आहे की मग सगळंच अतिक्रमण काढून टाकावं गावातलं, कोणतंच ठेवू नये, आम्ही काढायला तयार आहे जर त्यांना मान्य नसेल तर, असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतची विरोधात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे। एवढ्या मागण्या आहेत आमच्या। आणि कलेक्टरनी जे मोकळे पेज सोडली होती ग्रामपंचायतच्या हातीत, त्या ठिकाणी सुद्धा बंगल्याचे बांधकाम झाले, त्या ठिकाणी घरकुलाला प्लॉट देण्यात आले, तिथं सुद्धा आर्थिक व्यवहार झालेला आहे। आजपर्यंत आम्ही बोललेलो नाही विषय, ज्यावेळेस आता आमच्यावर वेळ येईल त्यामुळे आम्ही आता सगळंच बाहेर काढणार आहे। माहितीच्या अधिकारात अर्ज देऊन कोण काय करतंय, कोण काय नाही, आम्हाला सगळं माहिती आहे ना। आणि जुन्या एरंडगावचा विषय, तिथं सुद्धा आम्हाला असं वाटायला लागलं मग काहीतरी यांना आर्थिक लाभ असल्याशिवाय आवाज उठीत नाही ग्रामपंचायत, असा आमचा आरोप आहे। बाकी विषय काय काही एवढाच विषय आमचा। आणि अतिक्रमण काढण्यात यावं, सरसकट काढण्यात यावं, आम्ही आमचं अतिक्रमण काढू। आणि जर प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आपण पुढे काय करणार? आम्ही मोठं आंदोलन करण्याचा आमचं प्रयत्न आहे। कलेक्टर ऑफिससमोर जाऊन उपोषणाला बसणार आहे नगरला, असं। संवाददाता शेख यूसुफ, न्यूज 18 अहमदनगर दर्पण।